अजित पवारांच्या निधनानंतर 4च दिवसात 75 शाळांना अल्पसंख्याक शाळेचा दर्जा, ऑगस्टपासून दर्जा रोखून धरला होता. पोलार इंटरनॅशनलच्या 25 शाळांचा समावेश. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरती आज आमदारांच्या बैठकीत चर्चा. संध्याकाळी मुंबईत बैठक. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या आयोजनाची तारीख निश्चित होणार. मंत्री नरहरी झिरवाळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणात राष्ट्रवादीची आज बैठक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह कोर कमिटी आढावा घेणार. झिरवाळ मुख्यमंत्र्यांचीही भेट घेण्याची शक्यता. भिवंडी महापौरपदासाठी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस. भाजप, शिवसेना, काँग्रेस तीनही पक्ष अर्ज भरण्याच्या तयारीत. कोणार्क आघाडी भाजप सेनेला साथ देणार का याची उत्सुकता. मुंबई महापालिकेच्या दुसऱ्या महासभेत आज सभागृह नेत्यासह विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा. विविध वैधानिक समस्यांवरील सदस्यांची नावंही जाहीर होणार. किशोरी पेडणेकरांची विरोधी पक्षनेतेपदी घोषणेची शक्यता. नाशिक महापालिकेचे स्थायी समितीचे सदस्य, सभापती आज ठरणार. महासभेत घोषणा होणार. तिजोरीच्या चाव्या कोणाकडे याची उत्सुकता. सदस्यांमध्ये चढाव. राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना ही सैतानांची संघटना आणि भाजप त्याची सावली. कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांची कठोर टीका. आरएसएसच्या मागे मोठं मनी लॉन्ड्रिंगचं रॅकेट असल्याचाही आरोप. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 वर्षांसाठी 3 प्राधान्याच्या गोष्टी निवडल्या. संरचनात्मक सुधारणा, सखोल संशोधन आणि सोपं प्रशासनावर भर देणार. पीटीआयच्या मुलाखतीत मोदींनी अनेक मुद्द्यांवरती मतं व्यक्त केली. फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज मुंबईत द्विपक्षीय चर्चा. अहमदाबाद, चेन्नईनंतर मुंबईची शिखर चर्चेसाठी निवड. T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवरती 61 धावांनी विजय. ईशान किशनच्या तुफानी फलंदाजी पुढे पाकिस्तानचा पाला पोहोचवला. सगळ्याच गोलंदाजांनी कमाल केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.